2 दिवसापूर्वी घडली होती आणि वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठा आघात झाला होता. त्या सगळ्या जी वारी चालली होती त्याच्यामध्ये एक ट्रक जाऊन अपघात झाला आणि दुर्दैवानं सांगली जिल्ह्यातल्या 3 महिलांचं त्याच्यामध्ये निधन झालं आणि काही व्यक्ती जखमी झाल्या. जखमींना तातडीची मदत मिळावी म्हणून आमच्या संप्रदायाचे आणि आमच्या सगळ्या आध्यात्मिक असोसिएशनचे आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत शिवसेनेचे, ते अक्षय महाराज भोसले त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी सगळी मदत केली आणि जखमींना त्याच वेळेला आपण आर्थिक मदतसुद्धा करण्याचा प्रयत्न केला. किंबहुना त्यांना डिस्चार्ज मिळवल्यानंतर घरी पोच करणं, त्यांचे सगळी विचारपूस आमचे अक्षय महाराज करत होते. आणि आज आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब आणि श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या दोघांच्या आदेशानुसार शिवसेना पक्ष आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं ज्या दुर्दैवी घटना आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये घडल्या, ज्या 3 आमच्या माता भगिनी त्याच्यामध्ये मृत्यू झाला, त्या तिघांच्या कुटुंबामध्ये किमान एक आधार असावा. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. ते फक्त त्यांना त्याची जाणीव व्हावी यातून आम्ही त्यांना काही मदत करण्यासाठी आलो होतो. आणि श्रीकांत शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार अक्षय महाराज भोसले आणि आम्ही आज तिन्ही कुटुंबांना भेटून आणि एक जखमी कुटुंब एक होतं म्हणजे सलगरे, पवार आणि भोसले, तिन्ही कुटुंबांना भेटून आम्ही त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आणि जेवढं शक्य आहे थोडी मदत आम्ही शिंदेसाहेबांच्या मार्फत देण्यासाठी अक्षय महाराज आमचे त्या निमित्तानं आले होते. तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. त्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा. खरं तर काल एक वालेला थोडक्यात गालबोट लागावं अशी घटना घडली. ती अर्थात सांगली जिल्ह्यातली जी काही दिंडी आपल्या आहेत त्यातल्या 3 महिलांचं दुर्दैवी निधन झालं. जवळपास यामध्ये 15 ते 20 नागरिक गंभीर जखमी होते. त्यापैकी 10ची सध्या प्रकृती उत्तम आहे. यावेळी घटनेची माहिती आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जेव्हा कळाली, साहेबांनी तात्काळ एक त्या अनुषंगानं स्वतः कार्यवाही केली. शासन तर त्यांना मदत करतात ₹5 लाख रुपयांची. मात्र शिवसेना परिवाराचं एक शिंदेसाहेबांचं स्वतःचं एक ब्रीदवाक्य आहे की वारकरी हा माझ्या घरातला सदस्य आहे. त्यामुळे या सदस्यांकडे स्वतः आपण गेलं पाहिजे. जे काही 11-15 जे काही रुग्ण होते त्या प्रत्येकाला घडलेल्या घटनेपासून अगदी ते घरी जाईपर्यंत त्यांना जे काही मदत लागेल ती देण्याकरता शिवसेना पक्ष कटिबद्ध आहे. या माध्यमातून जे काही गंभीर जखमी आहेत, काल साहेबांनी घोषणा केली होती की जे काही ज्या वारीमध्ये निधन झालं आपण त्या कुटुंबाला आधार असावा, आपण त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. त्या अनुषंगाने साहेबांनी ₹2 लाख अशी मदत त्या कुटुंबाला फक्त एक आपण त्याचे सदस्य आहोत आणि दुःखात आपण सहभागी आहोत या अनुषंगाने त्यांनी निरोप दिला होता. खरं तर कालच ही घटना घडली आहे, पण तात्काळ आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे असा त्यामध्ये निरोप आला. आणि काल दिवसभर रुग्णालयात जे काही पेशंट्स होते त्यांची पण आम्ही काळजी घेतली आहे. अगदी ते जोपर्यंत ठणठणीत बरे होत नाहीत, पायावर स्वतःचे चालत नाही, तोपर्यंत त्यांचा जो काही उपचाराचा खर्च आहे किंवा जे काही लागेल देण्याकरता शिवसेना पक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन याकरता कटिबद्ध आहे. त्या अनुषंगानं सांगलीचे आपले आमदार विद्याचे आदरणीय सुहास भैया आणि सगळेच आमची जी काही इथली टीम आहे ते सगळे या कुटुंबाला भेटलो, त्यांचं सांत्वन केलं आणि आमच्याकडनं जे काही शक्य आहे ते त्या कुटुंबाला आम्ही सुपूर्द केलं. यापुढे देखील त्या कुटुंबाला जे काही अत्यावश्यक गोष्टींची गरज असेल देण्याकरता शिवसेना पक्ष कटिबद्ध आहे.